तुम्ही आजवर अनेक सुपर हिरोंच्या काल्पनिक गोष्टी पुस्तकांच्या माध्यमातून, सिनेमाच्या माध्यमातून बघितल्या असतील. पण आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात की जे इतरांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतात. तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती जो व्हिडिओ तुम्ही बघताय तो व्हिडिओ आहे गडचिरोलीमधील भामरागड तालुक्याचा. व्हिडिओमध्ये जी महिला नदीकाठी उभी आहे ती एक आशा स्वयंसेविका आहे. गुंडेनूर या गावातील आजारी असलेल्या चिमुकल्याला आपल्या कडेवर घेऊन जाणाऱ्या या आशा स्वयंसेविकेचं नाव आहे सुजाता संजय पुंगाठी. आपल्या लेकरासाठी बुरुज उतरून जाणारी हिरकणी आपल्याला माहिती आहे, पण दुसऱ्याच्या लेकरासाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या सुजाताची गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत. तर प्रकरण असं आहे की गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 160 किलोमीटर अंतरावर भामरागड तालुका आहे. तिथून 18 किलोमीटर अंतरावर लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आता या आरोग्य केंद्रांतर्गत अनेक गावं येतात. या भागात आरोग्याच्या संदर्भातील समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत. आदिवासी दुर्गम भागात कोणतीही आरोग्य सेवा वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळं ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकाच हे काम करतात. लाहेरीपासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडेनूर या गावातील आशा सेविकेला त्या लहान मुलाला प्राथमिक आरोग्य सुविधा देण्यासाठी दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यातून होडीनं प्रवास करावा लागला. या भागामध्ये हा जो नाला आहे तो पार करण्यासाठी कुठलाही पूल नाहीये आणि जवळचा जो पूल आहे तिथून तो तब्बल 22 किलोमीटर दूर अंतर कापून पार करावा लागतो आणि त्यामुळं लवकरात लवकर या मुलाला प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचवायचं होतं आणि त्यामुळं या ज्या आशा सेविका आहेत त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जो वाहता नाला होता त्याच्यामध्ये बसून या मुलाला प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचवलं. Itu.